श्याम नाईक खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. आर्यन स्पोर्ट्स विरुद्ध मैरेस एंटरप्राइजेस दोन संघामधील लढत. BTPL भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातली पहिली लढत, पहिला सामना. प्रमोद याला फटका खेळण्याचा होता, मात्र बॅटला स्पर्श करून चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला जातोय आणि त्यावर प्रमोद एक धाव पूर्ण करतोय. फक्त एकाच धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाते 2. 6 षटकांचा हा निर्धारित सामना आहे. वेलकम रवी तरे सर. आज आपण त्यांना ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. याला मात्र शबल क्रॉसिंग खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र थोडा खाली राहतोय. खर तर हुक शॉट खेळायचा होता, मात्र चेंडू खाली येतोय, अनपेक्षित खाली येतोय. फक्त एकाच धावावर समाधान मानावं लागते. धावसंख्या होते 3. आता ही चांगली गोलंदाजी बघायला मिळते. प्रमोद दिवेकर मेन स्ट्रायकर गोलंदाज. याला आडव्या बॅटने खेळलेल्या, पुन्हा टायमिंग साधता आलेले, स्क्वेअर लेग केले जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. फक्त एकच धाव. एक चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघायला मिळते, कारण कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य मोठा फटका आतापर्यंत तरी दिलेलं नाहीये. फक्त 4 धावा. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. राज तरे आणि त्याचबरोबर संतोष तरे यांना धीरज तरे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. प्रमोद राईट आर्म, याला वाटत स्लॉक सीप आणि चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी दर्जेदार षटकार. कैलासवासी भगवान स्पोर्ट्स क्रिकेट क्लब यांच्या संकल्पनेतून आयोजित भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. क्या बात आहे. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते यशवंत तरे यांच्या माध्यमातून. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जाणारा हा षटकार इथे पाहायला मिळतोय. डॉक्टर गवळी सर, कोण विसरू शकणार आहे. आमदार चषक मध्ये यशवंत तरे यांनी जी स्वयंभू पायगाव संघाला पराभूत केलं होतं, निवेदन पायगाव संघाला 40+, कोणीच विसरू शकणार नाहीये. जबरदस्त लक्ष असताना सुद्धा, आणि तसाही संघाचा हा प्रमुख फलंदाज आहे यशवंत तरे. टेलिव्हिजनच्या माध्यमातून ट्रिपल एच्या माध्यमातून आमचा वाईज जात नाहीये, युट्यूबवर व्यवस्थितरित्या आवाज जात आहे, तर आपण जातीने लक्ष घालायचं आहे. ट्रिपल एस क्या बात आहे. आज 2 बंधू ऍक्शन मध्ये आणि तिसरे बंधू मात्र आमच्या सोबत असणार आहेत. प्रमोद राईट आर्म, पुन्हा एकदा स्वीपचा फटका, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. फटका चांगला होता, मात्र जागा चांगली निवडली नव्हती. चेंडू सरळ जातोय डीप मिड विकेटला. फक्त एकाच धावावर समाधान. आता मात्र एक चांगली सुरुवात वाटते, कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद धावसंख्या झालेली आहे ती 11. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते, कारण की 10 विकेट सुरक्षित डगआउट मध्ये आहेत आणि धावसंख्या झाली आहे धाव पलकावर 10 धावा पाहायला मिळत आहे. पहिला षटक कंप्लीट केला जातोय प्रमोद दिवेकर यांचं. थोडंसं टीम मीटिंग चर्चा करताना बाळा, कारण की खूप इम्पॉर्टंट असणार आहे प्रत्येक संघाला या स्पर्धेमध्ये, आणि प्रत्येक संघाचं डॉक्टर गवलीचं स्वप्न असतं की गावाची जी मानाची स्पर्धा आहे प्रत्येक संघ प्रयत्न करत असतो, आणि त्या प्रयत्नाला यश देण्यासाठी पहिला सामना जिंकणं खूप गरजेचं असतो. ॲब्सोल्युटली, कारण प्रत्येकाला वाटत असतं की आपण गावची जी स्पर्धा आहे, प्रीमियर लीग आहे, त्याचा चॅम्पियन होण्याची, त्या अनुसरून आपण फलंदाजी पाहतोय, गोलंदाजी पाहतोय, क्षेत्ररक्षणी पाहतोय. BTPL भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग या स्पर्धेचा आज तिसरा दिवस आहे. गेले 2 दिवस अतिशय रंगतदार सामने बघायला मिळाले. आज सुद्धा एक चांगली सुरुवात. नाणेफेक आल्यानंतर मैरेश एंटरप्राइजेस संघाची संजयभाई म्हात्रे यांचा संघ आहे. गोलंदाजी करण्यासाठी योगेश तरे. दुसरं षटक सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आणि खेळण्यासाठी सज्ज यशवंत तरे, याने पहिल्या षटकामध्ये उत्तुंग षटकार मारला होता. त्यामुळे नक्कीच मला असं वाटतं संदेश मनोधैर्य वाढलेला असणार. संघामध्ये सुद्धा आत्मविश्वास, जेव्हा अशा प्रकारची फलंदाजी होते तेव्हा फलंदाजामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होत असतो. अगदी बरोबर.
हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आहे आणि पंच दिनेश नाईक यांचा इशारा येतोय वाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या होते 12. सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे, खास करून यशवंत तरे खेळतात 1 षटकारांनी 9 या धावसंख्येवर. योगेश याला फक्त हलक्या हाताने ड्राईव्ह केलेला आहे स्ट्रेट टू मिड ऑफ आणि त्यावर 1 धाव पूर्ण केली जाते. चांगला चेंडू होता शेवटच्या क्षणी आणि हे फार महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये, फार महत्त्वाचं असतं. चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा असतो आणि खराब चेंडूचा समाचार घ्यायचा असतो आणि त्याला सीमारेषेचा रस्ता दाखवायचा असतो. आणि एक चांगला चेंडू जर असेल तर सन्मान करून लाईफलाईनचा वापर करायचा असतो. एकेरी दुहेरी धाव घ्यायची असते. धावसंख्या झालेली अशुभ आकड्यावर प्रवेश केला 13. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. योगेश हा चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, पंचांचा वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या झालेली 14. योगेश राईट आर्म याला पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग साधता आलेला चेंडू शॉर्ट पॉइंटला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे संतोष तरे, चपळ क्षेत्ररक्षक. फक्त 1 पेक्षा जास्त मिळणार नाही, 1च धाव आणि धावसंख्या 1 न वाढते धावसंख्या होते 15. 15. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. बिनबाद 15. अजूनही सलामी जोडी खेळपट्टीवर यशवंत तरे, त्याचबरोबर श्याम नाईक. योगेश याला मात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि याच बरोबर यशवंत तरे याची खेळी समाप्त. ठाण्यामध्ये झाला संधी करा बोल बाला, युंडी मध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला संधी करा बोल बाला. पाचवर टेमघर पडा प्रीमियर लीग खेळू चला, पाचवर टेमघर पडा प्रीमियर लीग खेळू चला. चला रे. स्लॉक करण्याचा प्रयत्न होता, मात्र मिड विकेटला उभा असलेला भावेश यांनी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि खरं तर ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र प्राप्त केलेली आहे. विकेट प्राप्त करून दिलेली आहे योगेशाने. भावेश याने झेल घेतलेला आहे मिड विकेटला. यशवंत तरे एक चांगली फलंदाजी करतोय असं वाटत असताना 1 षटकार मारला होता. 10 धावसंख्येची खेळी केली, 10 धावांचं योगदान देऊन झेलबाद झालेला आहे आणि मात्र खेळण्यासाठी येतोय लालचंद. यस, वन ऑफ द ग्रेट प्लेयर. योगेश शॉर्ट रन अप, याला फटका केलेला आहे. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेवर आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे. दर्शन त्या ठिकाणी आहे, कुठल्या प्रकारची चूक होणं शक्य नाही. दर्शन एक चपळ क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा पुढे ना चुकला कधी ना संकटात हरला कधी, गावाची एकी बळकटशी सह्याद्री त्या बाबतीत एक पर्वतात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि दर्शन नाईक कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. आता मात्र थोडा संकटमध्ये आला आहे मयुरेश एंटरप्राइजेस संघ. डॉक्टर गवली सर ज्या प्रकारचे विकेट स्पर्धा आहेत आणि धावांवर रोख लावली आहे. ऍब्सोल्युटली संदेश बॅक टू बॅक दुसरा धक्का दिला आणि हॅट्रिक वर आहे. योगेश हॅट्रिक पूर्ण करते का बघायचं आहे. फटका चांगला होता संदेश आपण बघितलं, मात्र जागा जी निवडली चुकीची, कारण जेव्हा त्या ठिकाणी चपळ क्षेत्ररक्षक अशाकडून चूक होणं फार कठीण असतं, कारण दर्शन नाईक असा एक क्षेत्ररक्षक आहे फारच कमी. दर्शन एक तसा एक अष्टपैलू खेळाडू सुद्धा आहे. योगेश मनोदर्य वाढलेला आहे, कारण बॅक टू बॅक 2 धक्के दिलेले आहेत. आता मात्र खेळण्यासाठी सज्ज होते लालचंद. संजय भाई मात्र आलेले आहेत नॉन स्ट्रायकर उभे. याला हलक्या हाताने खेळलेला आहे, सॉफ्ट हँड ड्राईव्ह, सरळ चेंडू जाते डीप मिड ऑफला आणि त्यावर लालचंद 1 धाव पूर्ण करतोय आणि एका धावेनं धावसंख्या वाढते. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मयुरेश एंटरप्राइजेस संघाची 16.
आमचे शंकर जोकर यांच्यासाठी संजयभाई म्हात्रे यांच्याकडून संजयभाई म्हात्रे यांना 500 रुपयाचा पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी. याला जस्टीच्या बाहेरचा चेंडू खेळायला चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. धाव संख्या झाली 17. प्रत्येक गोलंदाजाला एक सुवर्ण संधी शंकर जोकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक ठेवलेला आहे हॅट्रिकसाठी. धावसंख्या झाली आहे धावफलकावर साहेबा मोमीन सांगत आहेत 17 धावा. इथून डॉक्टर गवली सर आता अटॅक करावा लागेल, कारण की या ग्राउंडवर कालपासून आपण 126 धावांचं देखील टार्गेट बघितलं होतं. कालच्या दिवसामध्ये 80+ देखील बघितला होता, 90 पण बघितला होता. आज मात्र इथे सकाळच्या क्षेत्रामध्ये खेळत असताना पहिल्या 2 षटकामध्ये 17 धावा फक्त आलेल्या आहेत. त्याचं कारण दुसऱ्या षटकामध्ये योगेश यांनी जी गोलंदाजी केली होती आणि 2 फलंदाज बाद केले आणि फक्त 6 धावा दिलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 11 धावा होते, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा दिलेल्या आहेत. एक चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, लाईन आणि लेंथवर गोलंदाजी बघायला मिळते. आता मात्र तिसरं षटक घेऊन येतोय. यस, हे बघे एक चांगला निर्णय मी म्हणेन की संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे. हे बघितल्यानंतर संघाचा कर्णधार बाळा तरे गोलंदाजी करण्यासाठी स्वतःला पाचारण केलेला आहे आणि एक चांगली रणनीती म्हणता येईल. वेलकम व्यासपीठावर आगमन झाला आहे. सुजित डॉन सुजित म्हात्रे यांचं आगमन झालं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. बाळा तरे आता खेळण्यासाठी मात्र संजयभाई म्हात्रे त्यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. बाळा हा फटका खेळण्यास सरळ चेंडू जाते. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. दर्शन त्या ठिकाणी चपळ क्षेत्ररक्षक आणि मोस्टली आपण पाहतो की लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन ज्या सीमारेखा असतात अशा ठिकाणी संघातील चपळ क्षेत्ररक्षक असणं फार गरजेचं असतं. जास्तीत जास्त चेंडू त्या ठिकाणी जात असतात. 1 धाव मात्र मिळते आणि धावसंख्या 1 धावेने वाढते. धावसंख्या होते 18 2 बाद 18. महेश एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बाळा लेफ्ट आर्म चांगला चेंडू वाईड यॉर्कर चेंडू होता मात्र खोदून काढलेला आहे. बॅक टू द बॉलर. कुठल्या प्रकारे धाव नाही, निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती झालेली आहे. चांगली गोलंदाजी, चांगला निर्णय आतापर्यंत योग्य वाटते. संदेश पाटील कारण बाळा तरे यांनी नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतलेला आहे आतापर्यंत योग्य वाटतोय. अगदी बरोबर आहे. एक चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. लेंथ लाईन मध्ये गोलंदाजी होते. बाळा याला पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नात झेल घेतला जातोय. बिग विकेट म्हणता येईल. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र संघ कर्णधाराने मिळवून दिले, कारण लालचंदची खेळी संपुष्टात आलेली आहे. डॉक्टर गवली सर ज्या खेळाडूवर जास्त लक्ष होतं तो खेळाडू थोडासा निराश करतोय लालचंद तरी आपल्या संघाला. आरके स्पोर्ट यांच्या माध्यमातून आपण कलरफुल टी शर्ट पाहतोय या स्पर्धेमध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर शालेय क्रीडा साहित्य, तुम्हाला फुटबॉल, बुद्धिबळ, कॅरम, टी शर्ट, काही पॅन्ट, ट्रॅक शूज आपण पाहतोय सर्व तुम्हाला तिथे मिळेल. अजय नाईक येतोय, नॉन स्टॅकरला उभा असणार आहे. बाळा तरे आडव्या बॅटने खेळलेला आहे. चेंडू मिड विकेटला आहे. टायमिंग साधता आलेलं नाही. डीप मधून क्षेत्ररक्षक, खराब क्षेत्ररक्षण होत आहे मात्र फायदा उचलला जात नाहीये. फक्त 1च धाव. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर ऋषभ नाईक आलेला आहे. पहिला फलंदाज बाद झाला होता तो यशवंत रे, त्यानंतर श्याम नाईक आणि तिसरा फलंदाज बाद झाला होता लालचंद. लालचंद याच्याकडनं खूप अपेक्षा होत्या मात्र अपेक्षा पूर्ण करू शकलेली नाहीये. बाळा क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर चेंडू होता आणि त्रिफळाचित. आता इथे डॉक्टर गवली सर खूप संघर्ष करावा लागेल टार्गेट सेट करण्यासाठी, कारण की जे जे खेळाडू आयकॉन मध्ये खेळत होते ते खेळाडू थोडंसं निराश केलंय मयुरेश एंटरप्राइजेस संघाला. काय चेंडू टाकलेला आपण रिप्ले मध्ये बघितलं. परफेक्ट यॉर्कर चेंडू, कुठल्याही प्रकारची संधी नव्हती. नजरहाटी, दुर्घटना घटी. शून्यावर बाद झालाय ऋषभ.
एक युवा होता, मात्र अपेक्षा खूप होती, मात्र ज्याप्रमाणे चेंडू हाताळला होता बाळा तरे यांनी, आता मात्र थोडस मानसिक दबाव वाढणार आहे. अजय हा फलंदाज बाद होतोय. उमेश नाईक याने कॉम्प्लिमेंट दिलेला आहेत मयूर इंटरप्राइजेस संघाला आणि त्याचबरोबर आर्यन 11 संघाला देखील बेस्ट ऑफ लक सांगितलं आहे. थँक्यू उमेश. संघाचा कर्णधार मंगेश आलेला आहे. याला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, खरं तर कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र थर्ड बँकडे जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, एक पेक्षा जास्त मिळणार नाही. आज संदेश गोलंदाजी ज्याप्रमाणे होते त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे, हे फार महत्त्वाचं असतं. तुम्ही जी गोलंदाजी ज्याप्रमाणे करतात ते अनुसरून क्षेत्ररक्षण आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट असे 3 झेल घेतलेले आहेत. अगदी बरोबर. आणि डॉक्टर गवळी सर, आपण जर रेग्युलर क्रिकेटचा विचार केला तर बाळा तरे नेहमी आपल्या संघामध्ये 100% देत असतो आणि आज आपण पाहतोय गावच्या प्रीमियर लीग मध्ये देखील आपल्या संघाला पूर्णपणे तयारीमध्ये उतरलेला आहे. या स्पर्धेमध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी होत आहे ॲब्सोल्युटली, कारण तिसऱ्या षटकामध्ये बाळा तरे यांनी फक्त 3 धावा दिलेल्या आहेत आणि 2 फलंदाज बाद केले. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या झालेली 20. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 3 षटकामध्ये काय होतंय हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक, अतिशय उत्कृष्ट समालोचन करतायत संदेश पाटील भिवंडीकर. थँक्यू सो मच डॉक्टर गवली सर. 3 षटकाची समाप्ती मित्रांनो. धावसंख्या झाली धावफलकावर 20 धावा आणि विकेट्स जर विचार केला तर 4 विकेट्स इथे प्राप्त केलेल्या आहेत आर्यन 11 या संघाने. आता मात्र भावेश भादोड एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध आहे सध्या तरी गावातल्या प्रीमियर लीग मध्ये. भावेश मात्र येतोय गोलंदाजीसाठी. पाहूया किती स्पीड मध्ये या खेळपट्टीवर गोलंदाजी करणार आहे. समोर देखील मंगेश पाटील असणार आहेत. राईट मोर द विकेट. पहिल्या चेंडूला करारा ऑफ ड्राईव्ह पाहतो आपण. वाईड ऑफ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे राहुल, कोणत्या प्रकारची चुकी पाहायला मिळत नाहीये. फक्त आणि फक्त 1 धाव इथं मिळेल, ती म्हणजे मंगेश पाटील यांना. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 21 धावा. आलेले सर्व ग्रामस्थ मंडळ भादवड टेमघरपाडा तसेच आमचे क्रिकेट रसिक सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू होता, गॅप मध्ये चेंडू पायाने अडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र प्रयत्नाला इथं यश मिळत नाही. मात्र संजय म्हात्रे यांना यश मिळतं. चेंडू सीमेच्या बाहेर फरार होतोय. 4 धावांसाठी चौकार. क्या बात आहे. आता मात्र धावा कुठेतरी बनतायत. खूप उशिरानंतर 25 धावा झाल्या धावफलकावर. पुन्हा एकदा आपण पाहतो या हवेमध्ये चेंडू खूप दूर क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रावरून क्षेत्ररक्षक पोचेपर्यंत 1 धाव कंप्लीट होते इथे. इथून पार्टनरशिप करणं खूप गरजेचं आहे डॉक्टर गवली सर. सो वेलकम जादूगर कैलाश, आपलं हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 4 सुरू आहे. भावेश म्हात्रेचा राईट आर्म ओव्हर द विकेट सामना करतो मंगेश. स्विच इट, क्या बात आहे. क्षेत्ररक्षक आहे मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून जाणारा हा चौकार आम्हाला इथे पाहायला मिळतोय. पाहूया आपण रिप्ले मध्ये पाहूया. चांगल्या प्रकारे स्विजिट आणि जवळपास यष्टी रक्षकाच्या जवळ चेंडू निघून गेला होता. डीप थर्डमॅन सीमापार चौकार. भावेश यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षक नाहीये. 1 बॉम्ब सीमा पार. 4 धावा मिळते या चेंडूवर. मंगेश पाटील स्पेशल ब्रँडेड चौकार. अतिशय चांगली इथे मला फलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये मयूर इंटरप्राइजेस संघाची डॉक्टर गवली सर. 34 धावा धावफलकावर. भावेश यावेळेस खोदून काढलाय चेंडूला. कार्पेटच्या साईने चेंडू जातोय वैदिश मिड विकेट क्षेत्रामध्ये. बाळा तरे चेंडू मागे येतोय तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली येते आणि षटक क्रमांक 4 इथे समाप्त होतोय. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 35 धावा होत आहेत. काय म्हणणार डॉक्टर गवली सर, ज्या प्रकारे धावा झाल्या 4 षटकामध्ये 35. काल या 4 षटकामध्ये 50 ते 55 धावा बघायला मिळत होत्या, मात्र इथे 35 धावा झालेल्या आहेत. येणारे अजूनही 2 षटकांचा खेळ आहे. किती धावा जोडाव्या लागतील. पाण्याची व्यवस्था करायची आहे. तुम्हाला काल देखील सांगितलं होतं की 3 षटकाचा खेळ ज्यावेळी समाप्त होईल त्यावेळी स्ट्रॅटेजिक टाइम आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी घेऊ शकता. यानंतर जे सामने होतील लक्षात घ्यायचे, प्रत्येक 12th मॅननी खास करून 3 षटके संपल्यानंतर आपण लगेचच पाणी घेऊन जायचं आहे.
कारण त्यांचे 16 खेळाडू आहेत, कुठल्याही खेळाडूने मैदानात जाऊ शकता. मात्र एक गोष्ट लक्षात, 3 षटके संपल्यानंतर घेऊन जायचं आहे. आणि संदेश, मला असं वाटतं 3 षटकामध्ये हा संघ थोडासा महेश एंटरप्राइजेस थोडासा मागे होता, पण या षटकामध्ये मात्र थोडीशी दुधारी तलवार चालताना दिसली, कारण दोन्ही फलंदाजांनी आक्रमण केलेलं आहे आणि त्या षटकामध्ये 15 धावा पटकावलेल्या आहेत. खास करून 3 कलात्मक क्रिकेटचे फटके बघायला मिळते, 3 चौकार बघायला मिळते. आता मात्र 35 धावा आणि अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकामध्ये 20 किंवा 25 धावा जर जमवल्या तर 60+ एक चांगलं लक्ष ठरू शकेल. अगदी बरोबर. आणि मयूर एंटरप्राइजेस संघाचा विचार केला, एक चांगली गोलंदाजी देखील आहे त्यांच्या माध्यमातून. वेलकम मिलिंद म्हात्रे. कॉमेंटेटर बॉक्समध्ये विचारपूस करताना कोणत्या प्रकारे सुरुवात झाली आज. बाळा येतोय, कंटिन्यू गोलंदाजी करणार आहे बाळा, संघाचा कॅप्टन आहे. चांगली गोलंदाजी झाली होती पहिल्या षटकामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू खेळून काढला आहे. मिडानवरून आपण पाहतो या लॉंगॉनवर चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. ते स्ट्राईक आता मात्र संजय भाई यांच्याकडे आहे. इथून आता मात्र षटकार आणि चौकार पेश करावे लागतील. जास्त नाहीये, 60+ धावा जरी आल्या तर एक चांगली गोलंदाजी आहे. हे पहा, प्रत्येक संघाच्या खेळाडूंना मी विनंती करतो की आपल्या संघामध्ये 16 खेळाडूंची निवड झालेली आहे आणि जर ग्राउंडमध्ये क्षेत्ररक्षण करणारा संघ खेळत असेल त्यांचे बाकीच्या खेळाडूंनी पाणी घेऊन जायचं आहे 3 षटकानंतर. यावेळेस लुजनर चेंडू, हलकासा बॉम्ब देखील मिळाला होता. बाला एक चतुराई गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये क्लास गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 3 धावा आणि 2 गडी बाद केले होते. आणि नेक्स्ट मॅच, चला दोन्ही कॅप्टन्स सांगायची कोणालाच गरज नाहीये डॉक्टर गवली सर, कारण की या स्पर्धेचे नियमच आहेत. ज्यावेळेस इनिंग समाप्त होतं त्यावेळेस टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघाचे कॅप्टन नेहमी पाहायला मिळतात. यावेळेसचा बिग हिट, ज्या षटकाराची आतुरतेने आम्ही वाट पाहत होतो आणि या चेंडूवर लावलेली आहे संजय भाई याने वाट. काय म्हणणार डॉक्टर गवली सर? बाळाने संदेश पाटील, आपण बघितलं की थोडासा शॉर्ट बॉल होता. पहिला चेंडूचा शॉर्ट होता, मात्र उजव्या थोडासा बाहेर होता, त्यात यश आला होता. हा चेंडू मात्र शॉर्ट बॉल होता, अतिशय सुंदररित्या पोल केला होता. डीप स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर जाणारा फ्लॅट सिक, एक दर्जेदार षटकार संजय भाई मात्र यांच्या बॅटमधून निघालेला. अगदी बरोबर. आता तर धावा जमतायत. धाव संख्या झाली आहे धावपलकावर 42 धावा. विनोद पाटील प्रतिष्ठान अँड जयदुर्गा बी वर्ल्ड मॅच, बिग मॅच पाहायला मिळेल यानंतर देखील. एका बाजूला पिंटू पाटील तर दुसऱ्या बाजूला जगदीश नाईक, दोन्ही कॅप्टन हळूहळू येत आहेत. मुकेश मते मला तरी वाटतात, यस आयकॉन खेळाडू आहेत मुकेश मते, कर्णधार आहेत. बाळा यावेळेस पुन्हा एकदा खेळून काढल्या चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे संतोष तर तिथे सिंगल धाव. एक चांगला क्रिकेट पाहायला मिळाला. षटकार त्यानंतर एक सिंगल धाव, यालाच क्रिकेट म्हणतात डॉक्टर गवली सर. अगदी बरोबर संदेश पाटलीकर. एक चांगला चेंडू जर असेल त्याचा सन्मान करायचा, त्याच्यावर लाईफ लाईनचा वापर करायचा, म्हणजे एकेरी दुहेरी धाव घ्यायची आणि खराब चेंडूचा समाचार घ्यायचा, त्याला सीमारेषेचा रस्ता दाखवायचा. अगदी बरोबर. संघाच्या कर्णधारणीच यायचंय जयदुर्गा संघ आणि त्याचबरोबर विनोद पाटील प्रतिष्ठान. यावेळेस बिग बिग षटकार, मंगेश पाटील ब्रँडेड A1 क्वालिटीचा हा षटकार. काय फटका खेळला आपण, स्टँड अँड डिलिव्हर, जागेवरच फटका खेळला होता, ताकदवर फटका. पुन्हा एकदा पंचांकडून नो बॉलचा इशारा आहे. मित्र म्हणेल या चेंडूवर जीवनदान मिळालं आहे मंगेश पाटील यांना. यस, नो बॉल, ओ स्टेपिंग. आणि या 2 धावा ऍड केल्या जातील. धाव संख्या झाली आहे धाव पलकावर. अशा प्रकारे 50 धावांचा आकडा म्हणजेच 51 धावा धाव पलकावर लागलेल्या आहेत मयूर एंटरप्राइजेस संघाच्या.
वेलकम सागर तरे. काल सर्वात जास्त बक्षीस मिळवणारा खेळाडू सागर तरे व्यासपीठावर आले, तर आपलं हार्दिक स्वागत आहे. मला वाटतं संदेश की 65+ कडे पाहत असणार, कारण ज्याप्रमाणे मंगेश फलंदाजी करतोय, संजयभाई मात्रे फलंदाजी करतायत, मला असं वाटतं की 65+ नक्कीच मयुरेश एंटरप्राइजेस संघ पाहत असणार आहे. बाळा आरके पाटील स्टँड इन कडून यावेळेस पुन्हा एकदा संधी मिळाली होती बिग हिट करण्याची, मात्र आपण बघितलं ऑफस्टोवर चेंडू सर यष्टिकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जातोय. षटकाची इथे समाप्ती झाली आहे. 5 षटक कंप्लीट, धावसंख्या झाली आहे धावपलिकावर 51 धावा. इथून अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. डॉक्टर गवली सर इथून आता मात्र जास्त नाही आहे, 10 ते 15 धावा जरी आल्या तर एक चांगला टार्गेट पाहायला मिळेल. म्हणजे एकंदरीत संदेश पाटील आपण पाहतोय 65+ कडे पाहत असणार मयुरेश एंटरप्राइजेस, कारण 51 धावा झालेले आहेत. आई गावदेवी ब्रॉसबेन भातबड टेमगरपाडाचे उत्कृष्ट ट्रम्पेट वादक अक्षय तरेने या स्पर्धेला आणि खास करून आर्यन 11 या संघाला देखील कॉम्प्लिमेंट दिलेला आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे अक्षय. मॅच क्रमांक 1 सुरू आहे मित्रांनो. मॅच नंबर 2 देखील आपल्याला लगेचच इथे टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघाचे कॅप्टन्स इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आमचे एक्सपर्ट स्कोरर साहेबा मोमीन आहेत आणि त्याने माहिती पुरवलेली की आतापर्यंत 32 धावांची पार्टनरशिप, 32 धावांची पार्टनरशिप दोघांमध्ये जर वेगवान पार्टनरशिप, कारण 19 या धावसंख्येवर तिसरा फलंदाज बाद झाला होता आणि दोघांमध्ये, कारण पहिल्या 2 षटकामध्ये चांगल्या स्थितीमध्ये वाटत होतं, या 2 षटकामध्ये मात्र चौफेरी फटकेबाजी बघायला मिळाली, खास करून संघाचा कर्णधार मंगेश आणि संजयभाई मात्रे यांच्या बॅटमधून. शेवटचं षटक पुन्हा एकदा एक्सप्रेस गोलंदाज भावेश मात्र येतोय अगेन्स्ट मंगेश. फुलटॉस चेंडू बॅटच्या बरोबर मधोमध आला आहे, मात्र इथे बिमर चेंडू पाहायला मिळाला आणि पंचांकडून नो बॉलचा इशारा आहे. म्हणजे 1+1 2 धावा ऍड केल्या जाते स्कोरबोर्डवर. धावसंख्या 53 धावा धावफलकावर लागत आहेत. 4 गडी बाद झालेले आहेत. यानंतर विनोद पाटील प्रतिष्ठान अँड जयदुर्गा बी चांगला सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर फ्रीट कंटिन्यू असणार आहे. डॉक्टर गवली सर एक बिमर आणि एक व्हाईट, या धावा कुठेतरी खूप घातक ठरू शकतील इथे आर्यन 11 संघाला. कारण वाईट चेंडू हाताळून तुम्ही फ्रीड पासून वाचू शकणार नाही, कारण यानंतरच्या चेंडूवर फ्रीड असणार आहे. अगदी बरोबर. पाहूया संजय बाई मात्र काय करतात या चेंडूवर. फ्रीड चेंडूला इथे आपण बघितलं वेग वाढवला होता आणि इथे रनची संधी देखील मिळाली होती, मात्र धाव कंप्लीट घेते. लेग बायचा इशारा करतायत दिनेश नाईक. आज दिनेश नाईक यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. अगदी बरोबर. रवींद्र तरे सर आहेत, बिग पर्सनॅलिटी आहेत, स्ट्रॉंग मॅन. डॉक्टर गवली सरांचं नेहमी आपण ऐकत असतो. एक चांगले क्रिकेटर देखील राहिलेले आहेत. पुन्हा एकदा बिमर, नो बॉल. इथे आता मात्र गचा क्षेत्ररक्षण आणि चेंडू पंच दिनेश नाईक यांचा काय इशारा होता आपण पाहूया. चर्चा करत आहेत. यसच 4 धावांचा इशारा करतात. झेल देखील सुटले आणि 4 धावा आणि वरतून बिमर. दुसरी गोष्ट म्हणजे हा गोलंदाज या सामन्यामध्ये गोलंदाजी करू शकणार नाहीये. या सामन्यामध्ये गोलंदाजी करू शकणार नाही, कारण दुसऱ्यांदा फलंदाजाला जखमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, दुसऱ्यांदा बिमर हाताळलेला आहे. अगदी बरोबर डॉक्टर गवली सर. प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही सांगत असतो की एखादा गोलंदाज जर 2 बिमर चेंडू टाकत असेल तर तो गोलंदाज गोलंदाजी करत नाहीये. आणि बाळादर यांना देखील खूप माहिती आहे आणि लगेच त्याने दुसरा गोलंदाज जो आहे रिलीज केलाय. पाहूया इथून मंगेश पाटील एक सुवर्ण संधी धावा बनवण्यासाठी, कारण 10 फलकावर धावा लागलेल्या आहेत. 60 धावा 60 धावा झालेल्या आहेत डॉक्टर गवली सर. चांगली धावसंख्या पाहायला मिळते. राहुल येते आणि फ्रीट मंगेश पाटील असणार यावेळेस स्ट्राईक वर. पाहूया फेवरेट झोन आहे मंगेश यांचा, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. जाईल का चेंडू त्या परिसरामध्ये की याच्यावर काही गोलंदाज रनआउट किंवा डॉट करेल का चेंडू. राहुल राईट आर्म ओव्हर द विकेट. हो हो, हा तर खूपच मोठा वाईट पाहायला मिळते. तळम्यांवर आहे क्षेत्ररक्षण. 1+1 2 धावा. डॉक्टर गवली सर काय वाटतं या फ्रीट्स बद्दल, कारण की पहिल्यांदा इतका फ्रीट लांबवलेला पाहतोय आपण. धावसंख्या झाली आहे धावपलकावर 62 धावा 62. फ्रीट कंटिन्यू आहे.
हा देखील रेकॉर्ड झालेला आहे या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा वाईट रेकॉर्ड बनते ही तुटणे गेले. मात्र हा रेकॉर्ड पहिल्यांदा झालाय डॉक्टर गवली सर. तुटेल का या हंगामामध्ये की या लीग मध्ये, काय म्हणणार डॉक्टर गवली सर? यस, फ्रीट चालू असणार आहे मला वाटतं अजून, कारण फ्रीट पासून वाचू शकणार नाहीये. षटक लांबते आमचे साहेबा मम्मी सुद्धा खूप व्यस्त आहेत. अगदी बरोबर. फ्रीट आहे आणि संजयभाई म्हात्रे असणारे स्ट्राईक वर. एका चेंडूमध्ये आतापर्यंत 12 धावा झालेल्या आहेत. क्या बात आहे. हा रेकॉर्ड तुटेल का नाही मला तरी नाही माहिती आहे. मात्र इथे राहुल गोलंदाजी करतोय. यावेळेस फ्रीटला पाहतोय पण स्टँड अँड डिलिव्हर श्याम नाईक गॅलरीला 1. आपण पाहतोय सलामी देणारा षटकार संजयभाई म्हात्रे यांच्या बॅट मधून. काय फटका बघायला मिळतोय. जबरदस्त फटका, डाऊन दी ग्राउंडचा फटका आणि फोर्स केला होता. अशा प्रकारचा फटका खेळायचा असेल तर ताकदीचा वापर करावा लागतो. सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंडचा फटका, लॉंग ऑफ सीमाराच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. 69 धावा झाल्या धाव फलकावर. एक चांगली धावसंख्या आता मी म्हणेल. आणि 50 धावांची पार्टनरशिप झालेली आहे. 50 बात धावांची आहे. पार्टनरशिप. क्या बात आहे. आणि रवींद्र तरेसर खूप खुश आहेत. पुन्हा एकदा यावेळेस ऑफ स्टंपच्या चेंडूला आपण बघितलं, ऑन साइड क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची एनर्जीज लागून यष्टिरक्षक विजय पाटीलच्या हातामध्ये विसरत आणि विकेट प्राप्त करते गोलंदाज राहुल. संदेश पाटील आपण रेकॉर्डचा उल्लेख केला. जो हाय स्कोरिंग सामना झाला होता, 434 धावांचे लक्ष ठेवलं होतं ऑस्ट्रेलिया संघाने. त्या सामन्यामध्ये सुद्धा एका चेंडूमध्ये 21 धावा झाल्या होत्या. क्या बात आहे. एका गोलंदाजाने एका चेंडूमध्ये 21 धावा दिल्या होत्या. हा तर खूपच मोठा रेकॉर्ड झाला डॉक्टर गवळी सर. कारण की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण जी माहिती दिली, नवीन फलंदाज मिथून येते. मिथून मात्र चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे बाला. 6 सामने खेळायचे आहेत आपल्याला आजच्या दिवसामध्ये. काल देखील एक सामना राहिला होता, तो आपण उद्या सकाळी ठीक आपण 9 वाजता खेळणार आहोत. चला जगदीश नाईक वंडर ऑफ भिवंडी टॉस करण्यासाठी या आपण. कारण की शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. ज्या ज्या संघामध्ये कर्णधाराची उपमा दिलेली आहे, जे निवडलेले आहेत त्यांनीच यायचंय. काल देखील मी तेच सांगितलं होतं. यावेळेस फुलटा चेंडू होता लेग स्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव. डॉक्टर गवली सर, हा शेवटचा महिना आहे, अजून नवीन वर्ष सुरू झाले नाही आणि बोनस वाटप आर्यन 11 शंकर जोकर फॅम टीम आपल्याला पाहायला मिळते करताना. यावेळेस मिथून मात्र याच्या बॅटमधून षटकार, स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर जाणारा टावरिंग षटकार. Ikvira, 76 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. डेंजर झोन धावा इथे पाहायला मिळतात. निव्याचे चेंडू आहेत डॉक्टर गवली सर. काय म्हणणार ज्या प्रकारे फलंदाजी होते. जबरदस्त. काल आपण 3 षटकाचा जर विचार केला, 3 षटकामध्ये फक्त 20 धावा होत्या. आपण जर विचार केला तर अगदी बरोबर डॉक्टर गवली सर. त्यानंतर धावांची लुटमार सुरू आहे ग्राउंड मध्ये. पुन्हा एकदा इथे संधी होती षटकार मारण्याची, मात्र बोल्ड होतोय मिथून आणि विकेट प्राप्त करते गोलंदाज राहुल. न्यूमॅन विकेश येतोय. शेवटचा चेंडू घेण्यासाठी विकेश पाटील त्यांच्या चर्चा सुरू आहे ग्राउंड मध्ये. शेवटचा चेंडू आहे, पाहूया किती धावा बनतील या शेवटच्या चेंडूवर. शेवटच्या चेंडूला खेळून काढला आहे. हवेमध्ये चेंडू आहे
आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं दर्शन नाईक यांच्या माध्यमातून. मात्र धावांची लुटमार सुरू आहे ग्राउंड मध्ये. तब्बल 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत इथे आणि 3 धावा वाचवल्या देखील इथे पाहते दर्शन नाईक यांनी. तर अशा प्रकारे धावा झालेल्या आहेत. हॅलो 79 धावा झाले आणि 80 धावांचं लक्ष ठेवलं आहे आर्यन इलेव्हन संघासमोर. तर आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. A1 क्वालिटी जोडी मनोहर तरे सर आहे टॉस बॉक्स मध्ये. धन्यवाद थँक्यू संदेश पाटील. BTPL भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची दुसरी लढत आपण पाहतोय. विनोद पाटील प्रतिष्ठान वर्सेस जय दुर्गा बी. या दोन संघादरम्यान नाणेफेक करण्यासाठी मी सुजित म्हात्रे आणि नरेश तरे दोघांना विनंती करतो आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर नक्कीच हा प्रीमियर लीग आहे ही नवोदित खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी आहे आणि त्या अनुषंगाने आज 2 रेग्युलर क्रिकेटचे महान खेळाडू माझ्या समेत आहेत. एका बाजूला जगदीश नाईक आहेत, एका बाजूला पिंटू पाटील आहेत. सुजित म्हात्रे डॉन भाई यांच्या शुभ हस्ते टॉस करतायत. पिंटू पाटील बोलतायत. छापा विनोद पाटील प्रतिष्ठान संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. पिंटू पाटील बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. आपल्या समोरच्या संघामध्ये सुद्धा जगदीश नाईक सर कर्णधार आहे. प्रथमतः टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय असेल? फिल्डिंग. बरेच टुर्नामेंट तू खेळलेला आहेस, परंतु आज जी IPL म्हटली जाते ती प्रीमियर लीग आपल्या गावाची, यामध्ये खेळताना काय अनुभव असेल आणि काय एक्साइटिंग आहे? या ग्राउंडवर 2 वर्षातनं मला तर खेळत आहे, तर चांगली टुर्नामेंट आहे, खेळायला मजा येईल. BTPL मध्ये खेळताना काय तुला काही स्कोअर मध्ये किती धावांचा रेकॉर्ड करायचं वाटेल आणि तो रेकॉर्ड कायम आपल्या या BTPLच्या माध्यमातून सर्व नवोदित खेळाडूंना एक आदर्श ठरेल? जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू आणि यंग साठी चांगलाच हे आहे. धन्यवाद. तरी होते पिंटी पाटील. जगदीश नाईक गेल्या 2 दशकाचा अनुभव आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणजे वंडर ऑफ भिवंडी ख्याती आहे. आज नक्कीच जयदुर्गा बीच्या माध्यमातून कर्णधार पदावर आहेत. जगदीशजी प्रथमतः आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण नाणेफेक हरलेला आहात, जिंकलं असतं काय केलं असतं? फिल्डिंग केली. आपल्या मनासारखं झालेलं आहे? मनासारखं झालेलं नाहीये, परंतु आता आपल्याला बॅटिंग करायची आहे. किती धावांचा डोंगर आपण बघितलं, कालपासून स्कोर खूप होतोय. 6 षटकामध्ये सेफ स्कोर असेल 70 या 75 पर्यंत. BTPL पहिल्यांदा आयोजित केलेले अनेक स्पर्धा आपण खेळलेल्या आहेत, परंतु या माध्यमातून 40+ असेल, तुमच्यासारखे रेग्युलर क्रिकेटर आहेत आणि यंग स्टार नवोदित ज्युनियर खेळाडू आहेत. काय वाटते या BTPL संदर्भात? प्रथम जी कमिटीने ज्यांनी ऑर्गनाईज केलं त्यांना धन्यवाद देतो. प्रत्येकाला मौका, जे नवीन खेळाडू आहेत, जुने आपले 40 जे आहेत, सर्वांना मौका दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद करतो. तर हे होते जगदीश नाईक. खूप खूप धन्यवाद दोघांचे. तर एका बाजूला पिंटू पाटील वर्सेस जगदीश नाईक. बॅक टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच मनोहर तरे सर. विनोद पाटील प्रतिष्ठान या संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकच मिनिटामध्ये संदेश आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करणार आहोत. यस यस. तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आपण. या ठिकाणी आपण BTPL मध्ये आलेल्या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. कैलास नाईक, आपला विनंती असेल आपण सुजित भाई म्हात्रे डॉन भाईंचं स्वागत आणि सन्मान करावं. माईची प्रेमाची शाल पांघरावी. आजच्या स्पर्धेमध्ये उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केले जात आहे. BTPL सुजितजी म्हात्रे, आपणास विनंती असेल आपण पुढे यायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये कालपासून अनेक मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत. त्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतोय. तसेच समाजसेवक नरेश तरे यांचं देखील स्वागत आणि सन्मान करावं. अपंग सहयोगी संस्थेचे भिवंडी तालुका अध्यक्ष आहेत कैलासजी नाईक. आपण पुन्हा एकदा त्यांचं स्वागत आणि सन्मान करावं.
अपंग सहयोगी संस्था भिवंडी तालुका अध्यक्ष नरेशजी तरे यांचं स्वागत आणि सन्मान केले जात आहे. खूप खूप धन्यवाद. आपण या ठिकाणी आलेला आहात. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. थँक्यू. ओ टू कबड्डी बॉक्स डॉक्टर गवली सर. धन्यवाद मनोहर तरे. ऐंशी धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. समोर आता मात्र आर्यन 11 संघाला एक चांगली सुरुवात, चांगली भागीदारी करावी लागेल. दर्शन नाईक येत आहेत आणि त्याच जोडीला आपण पाहतोय या ओल्ड इज गोल्ड संतोष तरे एका बाजूला, राज तरे तर दुसऱ्या बाजूला संतोष तरे. धीरज तरे यांनी कॉम्प्लिमेंट दिले आहेत दोन्ही बाप लेख. या ठिकाणी शिवसेना विभाग प्रमुख प्रदीप पाटील यांचं आगमन झालेलं आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. BTPL मध्ये आपलं हार्दिक स्वागत. भातबड टेमगरपाडा प्रीमियर लीग 2020 वेलकम सुस्वागतम. अतिशय चांगलं डेकोरेशन पाहायला मिळते अभिमन्यू तरे यांच्या माध्यमातून. खूप मेहनत आहे या स्पर्धेसाठी, त्यांचं देखील एक योगदान आहे मी असंच म्हणेल. अभिमन्यू तरे सर्वांच्या मनामध्ये घर निर्माण करणारे व्यक्ती आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण हा सुंदर असा व्यासपीठ पाहतोय आपण. आणि नक्कीच आम्ही येणाऱ्या MLA ट्रॉफीमध्ये आपला विचार करू. आम्ही तर मॅचकडे जाऊया. 80 धावांचं लक्ष आहे समोर. संतोष तरे आणि त्याचबरोबर दर्शन नाईक आणि गोलंदाजसाठी संजयभाई. कोणत्या प्रकारची सुरुवात पाहायला मिळते पाहूया आपण पहिल्या षटकामध्ये. आज मित्रांनो दुसरा दिवस या स्पर्धेचं. भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग वर्ष पहिला आहे, सीझन 1. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूला हलक्या त्याने ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता. एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. आज मित्रांनो ज्या आवाजाची आपण कमी भासत होतो कालपासून तो देखील आवाज आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर आणि कुंतीबाई चषकमध्ये देखील त्यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. आणि थोड्या दिवसातच 4 गाव गट आपण जी प्रीमियर लीग पाहणार आहोत. खार्डी, पाये, पायगाव आणि मालोडी ती स्पर्धा देखील आपण डॉक्टर गवली याच्या माध्यमातून ऐकणार आहोत. मात्र यावेळीस हो 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 वड कॅच, पकडा कॅच. पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्या. क्या बात आहे. अतिशय सुंदर झेल पाहायला मिळते डॉक्टर गवली सर. रिप्ले मध्ये पाहू शकता शफल क्रॉस झाला होता. लोअर फुलटा चेंडू होता. स्वीपच्या अनाने फटका खेळला होता आणि चेंडू सरळ डीप स्क्वेअर निघाला. अप्रतिम झेल. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. काय प्रक्षेपण बघायला मिळतंय. क्लीन अँड नीट टेलिकास्ट हे पाहू शकता आपण. प्रथमेश पाटील यांची जी संपूर्ण टेक्निकल टीम सज्ज झालेली आहे. प्रिन्स विज, न्यूमॅन सागर पवार येतोय खेळण्यासाठी. एक चांगली सुरुवात आणि पहिल्याच षटकामध्ये एक ब्रेक थ्रू मिळून देतोय संजयभाई. आज मित्रांनो प्रत्येक गावातील प्रत्येक खेळाडूला आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहात. काल देखील आपण चांगल्या चांगल्या खेळाडूंना बघितलं. आज देखील लालचंद तरे क्षेत्ररक्षण थोडंसं हलवताना आपण पाहतोय. एक क्षेत्ररक्षण स्क्वेअर लीग मध्ये लावण्यात आला आहे. मिड विकेट वाईडिश मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण एक पाहतोय. ऑफ साईडला जर विचार केला तर आपण शॉर्ट थर्डमॅन एक गली आणि एक्स्ट्रा कव्हर शॉर्टवर आपण पाहतोय. यावेळी इनफिल्डच्या वरतून खाली क्षेत्र आहे खूप दूर. यशवंत तरे कुठेतरी दिसतात आणि चेंडू सीमेच्या बाहेर फरवतो. 4 धावांसाठी चौकार. या आपण पाहू शकता आपण जयदुर्गा बी संघाला देखील या
स्पर्धेच्या मध्ये प्रत्येक संघाच्या कर्णधाराला केक देण्यात येत आहे, केक नेट यांच्या माध्यमातून. त्यानंतर आपण विनोद भाऊ पाटील प्रतिष्ठान या संघाच्या कर्णधार पिंटू पाटील यांना देखील आपण केक देणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. केक नेट विजय झुकर अँड कंपनी, झुकर कंपनी. क्या बात आहे, नवीन संकल्पना. कोणाचा वाढदिवस अॅनिव्हर्सरी कोणाची असेल तर आपण रिजितांना आपण कॉल करू शकता. टेस्ट देखील खूप चांगली आहे केकची सर, कारण की आपण सकाळी टेस्ट केलेली आहे. जाऊया मॅच कडे. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. यावेळी आपण पाहतोय कार्पेटच्या साईने खेळून काढले चेंडूला. मिडानवरून लॉंग ऑन वर चेंडू मंगेश पाडी चेंडूला फील करते. रनची संधी आहे. ओहो, संधीचं सोनं करता आलं नाहीये लालचंदर यांना. आणि सागर पवार याला जीवनदान देणं म्हणजेच खतरे की घंटी वाजू शकतो इथे. अगदी बरोबर. खरं तर संधी होती धावबादची, आणि धावबाद जर केला असता तर कदाचित एक जबरदस्त मानसिक दबाव निर्माण करता आला असता. मात्र यष्टी रक्षकाला ती संधी साधता आलेली नाहीये आणि सागर या जीवनदान मिळतंय. पुन्हा एकदा यावेळी सोडून दिलाय, कारण की ऑफस्टमच्या बाहेर जातोय. शकील कुडी सर वाईटचा इशारा होते. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या झाली आहे धावपलकावर 8 धावा. डेन केबलवर चॅनेल नंबर 887 आणि डिजिटल केबलवर चॅनेल नंबर 133 केबलवर लोकल चॅनेलवर मॅच लाईव्ह चालू आहे. संदीप इंटरनेट यांच्या माध्यमातून आणि प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून. याविषयी इथं विकेट प्राप्त केलेला आहे. या षटकामध्ये दुसरा विकेट प्राप्त करून देणारे गोलंदाज संजय भाई यांची अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डीजे कम ऑन डीजे. फुलाले डोंगरान ग, फुलाले डोंगरान, पालखीला नाचून गुलाल उडवून चैताचे महिन्यान ग, चैताचे महिन्यान ग, आई तुझं देऊळ साजतई. फुलाले डोंगरान ग, फुलाले डोंगरान, पालखीला नाचून गुलाल उडवून. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळाली आतापर्यंत. फक्त 8 धावा दिलेल्या आहेत आणि 2 फलंदाज बाद केलेले आहेत. योगेश तरे आहेत ग्राउंड मध्ये, आणि ग्राउंड मध्ये आल्या आल्या सचिन तरे त्यांचे बंधू त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकामागे 200 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि असंही योगेश गुळवी याने प्रत्येक हॅट्रिक साठी, चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक आणि षटकाराच्या हॅट्रिक साठी 500 रुपयाचा पारितोषिक पहिल्या दिवसापासून, पहिल्या चेंडूपासून ठेवला आहे. राकेश पाटील यांच्यामधून हॅट्रिक साठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे योगेश तरे यांच्या माध्यमातून. यावेळी सालक्या त्याने फक्त खेळून काढले. या षटकामध्ये घटनापूर्वक आपल्याला षटक पाहायला मिळतो डॉक्टर गवळी सर. इथे रनआउटची संधी आहे, आता सुरक्षित पाहायला मिळते इथे. षटक कंप्लीट होते. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली आहे धावपलकावर 9 धावा आणि 2 विकेट, महत्वपूर्ण विकेट घेतलेला आहे संजयभाई याने, डॉक्टर गवळी सर. पहिल्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. षटकामध्ये फक्त 9 धावा दिलेल्या आहेत आणि 2 फलंदाज बाद केलेले आहेत. कारण जे लक्ष ठेवलेलं आहे 81 धावांचं विशाल लक्ष, आणि आस्किंग रन रेट जर आपण बघितलं पेक्षाही जास्त 13.70. तर पहिल्या षटकाचा आपण जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. कारण आवश्यक धावगतीचा पाठलाग तुम्हाला जेव्हा करता येत नाहीये आणि फलंदाज बाद, अर्ली ब्रेक थ्रू जेव्हा मिळतात तेव्हा संघाचं मनोधैर्य असतं ते जबरदस्त वाढत असतं. आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय राज तरे. खेळण्यासाठी योगेश तरे आणि नॉनस्ट्राईक करेला संतोष तरे. आता मात्र प्रत्येक षटकामागे 14 ते 15 धावा काढाव्या लागतील प्रत्येक षटकामागे.
आणि राज येतोय गोलंदाजीसाठी आणि समोर योगेश तरे. दोन्ही फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी आहे. षटकारात 200 रुपयाचा पारितोषिक लावण्यात आला आहे. यावेळेस अगोदरच बॅट फिरली होती, आपण बघितलं. एक चांगली सुरुवात करताना राज तरे आपल्याला पाहायला मिळतंय. मॅचचा आनंद घेताना आपण पाहतोय या धीरज तरे, संतोष तरे, राज तरे आणि धीरज तरे, तरे फॅमिली सध्या तरी चर्चेमध्ये या स्पर्धेमध्ये. खूप मोठं आव्हान आहे समोर. आव्हानाचा पाठलाग करताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बीमर चेंडू आणि चेंडू जाईल. पंच दिनेश नाईक यांचा काय इशारा येतो पाहूया आपण. चौकार की षटकार आहे. यस, षटकारांचा इशारा केलेला आहे दिनेश नाईक यांनी. आणि पुढील चेंडू फ्रीट आहे. डॉक्टर गवली सर, या प्रकारची जर गोलंदाजी केली तर हा सामना सहज जिंकू शकतात आर्यन इलेव्हन संघ. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा फ्री हिटचा एक विक्रम प्रस्थापित झाला होता आणि हा अगदी सुद्धा बरं. फ्री हिट. कारण उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. अगदी बरोबर डॉक्टर गवली सर. फील्ड पोझिशन तीच राहील कारण की फ्री हिट आहे. क्षेत्ररक्षणात कुठल्या प्रकारे बदल होणार नाहीये कारण फ्री हिट चेंडू आहे, लक्षात घ्यायचंय. अगदी बरोबर, सर्वांना माहिती आहे ते. फ्रीट आहे आणि राज तरे राईट आर्म ओव्हर द विकेट येतोय. फ्रीट चेंडूला आपण बघितला, लेग स्टंपच्या बाहेर टाकला आहे. वाईटचा इशारा करतात दिनेश नाईक आणि धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 17 धावा झालेल्या आहेत. आणि योगेश तरे यांनी 200 रुपये पटकवलेले देखील आहेत. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट राज. यावेळेस चेंडू खूप कुठेतरी दूर जाऊन लँड होतोय. मिळते देखील 6 धावा या चेंडूवर. मिड विकेट बाहेर, क्षेत्राच्या बाहेर जाणार षटकार योगेश तरे याच्या बॅट मधून. थँक्यू. योगेश तरे यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. षटकाराच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा पारितोषिक शंकर जुकर यांच्या माध्यमातून आहेत. आणि योगेश गुळवी सर्वांचे लाडके त्यांच्या माध्यमातून देखील पहिल्या दिवसापासून, पहिल्या चेंडूपासून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि हॅट्रिक वर पाहूया पटकवेल का हे 1000 रुपये. आणि आमचे फेमस पांडे भाऊ राकेश पाटील यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचा पारितोषिक आहे हॅट्रिक साठी. आतापर्यंत धावसंख्या झाली धाव फलकावर 23 धावा आणि बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळालेत. टोटल 1500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि प्रत्येक षटकारामागे 200 रुपये. यावेळी संधी मिळाली होती, हवेमध्ये चेंडू मिथून मात्र झेल पकडता आली नाहीये. मात्र इथे रनची संधी, संतोष तरे यांना आउट करण्याची संधी. यस, संतोष तरे यांच्या सुपुत्राने आपल्या वडिलांना डगआउटचा रस्ता दाखवलेला आहे डॉक्टर गवली सर. अशी दर्याची दौलत मोर डोलीला गावलंय सोन्या सारू. अशी दर्याची दौलत. सर्वांची आवडती पर्सनॅलिटी मान्यश्री अरुण भोईर सर, आमच्या गावाचं नाव ज्यांनी खूप उज्ज्वल केलं शरीरश्रेष्ठामध्ये, ते आज व्यासपीठावर आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. वेलकम. डॉक्टर गवली सर, आपल्या मुलाने वडिलांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे आणि हे शक्य आहे ते म्हणजे भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग मध्ये. मला तर वाटतं घरी जाऊन काय परीक्षा वगैरे घेतली तर खूप. राज तरे क्रिकेट आहे.
सर्वांचे लाडके अंकल माननीय श्री श्रीनाथ पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावर. आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळी जोरदार अपील केली जाते. यस, पायचीच्या स्वरूपात विकेट प्राप्त करतोय राज तरे. गुड बॉलिंग, युवा स्टार आहे डॉक्टर गवळी सर आणि अतिशय चांगली दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. धावांची देखील लुटमार केली राज तरे याने. कारण धावसंख्या झाली धाव फलकावर 24 धावा. काय म्हणणार या गोलंदाजीबद्दल? नक्कीच सुरुवातीला थोडीशी गोलंदाजी ढेपाळलेली होती, कारण स्वैर मारा बघायला मिळाला होता. त्यानंतर मात्र कमबॅक करताना मात्र हे फार महत्वाचं असतं. एखादा मोठा फटका लागल्यानंतर बऱ्याचशा वेळेला गोलंदाज मानसिक दबाव निर्माण होत असतो, पण कमबॅक करणं हे फार गरजेचं असताना ते राज तेऱ्याने केलेलं आहे. लागोपाठ 2 फलंदाजांना बाद केल्याकरता पहिला फलंदाज धावपाच्या रूपाने बाद केला होता. त्यानंतर मात्र एक अतिशय चांगला चेंडू हाताळला आणि पायचीच्या रूपाने पहिले यश मिळवलं. आता मात्र बाळा आणि भावेश याच्यावर खूप जिम्मेदारी वाढली आहे संघाची, कारण की गोलंदाजी करताना भावेश मात्रे यांनी देखील लुटमार केली होती धावांची. चोवीस धावा दिल्या होत्या, त्याच्यामध्ये 2 भीमर चेंडू देखील टाकले होते. क्या बात आहे. या चेंडूनंतर पुन्हा एकदा बक्षीस अनाउन्समेंट केला जाईल. इथे अपील केली होती मात्र लेग स्टंपच्या थोडसा बाहेरून गेला होता. पंच डॉट चेंडू, यस, पंचांनी दर्शवलेला डॉट चेंडू पाहायला मिळतोय. शरद म्हात्रे यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. आपण जर झेल पकडली तर आपल्यासाठी देखील 200 रुपयाचा पारितोषिक आहे आणि डॅप मारून जर चेंडू अडवला तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे. क्या बात आहे. शरद म्हात्रेसाठी एक नवीन पारितोषिक लावण्यात आलेला आहे. राज राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करतो भावेश. हो, भीमर चेंडू पाहायला मिळतंय आणि इथे फ्रीट असेल आणि फ्रीट खेळण्यासाठी भावेश म्हात्रे असेल खेळपट्टीवर. मात्र हा गोलंदाज गोलंदाजी करणार नाहीये. आज सकाळपासून काय झालं आहे गोलंदाजांना काही समजत नाहीये. भावेश म्हात्रे याच्याकडून देखील ही अपेक्षा केली नव्हती आम्ही ज्यावेळेस गोलंदाजी करतोय भावेश म्हात्रे. आणि राज याने पहिला चेंडू भीमर केला होता, त्यानंतर थोडीशी गोलंदाजी सुधारली देखील होती. मात्र इथे भीमर चेंडू टाकलेला आहे. फ्रीट उघडाडवले नीट, कारण की पुढील चेंडू आहे फ्रीट. धाव संख्या झाली धाव फलकावर सिल्वर जुबली 25 धावा 25 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. 25 रन 4 विकेट के नुकसान पर. समोरच्या स्टँड मध्ये यानंतर जयदुर्गा बी प्रभुदास नाईक फॅम टीम पूर्ण तयारीमध्ये. दुसऱ्या बाजूला प्रदीप पाटील फॅम टीम विनोददादा पाटील प्रतिष्ठान. बिग मॅच यानंतर पाहायला मिळेल. आमने सामने जगदीश नाईक अँड पिंटू. गोलंदाजीसाठी गोलंदाज लालचंद तरे राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, स्लोवर चेंडू पाहायला मिळाला आणि इथून षटक समाप्ती झाली आहे. तर षटक क्रमांक दुसरा कंप्लीट होते. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 25 धावा. 25 धावा झाल्यात, म्हणजे आपण म्हणतोय की आपण पाहतोय की नेट टू नेट फाईट. अगदी बरोबर, कारण की 65 धावांची अजूनही गरज आहे. चंदू जोशी काल अतिशय हा ग्राउंड जो आहे गाजवला होता चंदू जोशी याने. त्याने आर्यन 11 संघाला कॉम्प्लिमेंट दिलेला आहे. चंदू आपलं हार्दिक स्वागत आहे, कारण की डॉक्टर गवळी सर काल 10 धावांची गरज असताना चंदू याने 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकले होते आणि श्याम नाईक यांची आठवण करून दिली होती. मात्र श्याम नाईक याने ज्या नावाने ती गॅलरी आहे त्या समोरच्या स्टँडमध्ये त्रिशूल विरुद्ध ते 2 षटकार मारले होते. चंदू आपलं हार्दिक स्वागत आहे. बाला जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत खतरे की घंटी मयूर इंटरप्राइजेस संघाकडे वाजेल. पाहूया इथून मंगेश पाटील पुन्हा एकदा आपल्या संघाला कमबॅक करून देईल का मॅच मध्ये. कारण धावा नेक टू नेक फाईट पाहायला मिळतं. 25 धावा झाल्या धाव फलकावर. अजूनही खेळाडू कक्षामध्ये शांतता वाटते, कारण की काही होऊ शकतो या सामन्यामध्ये. चला वेळ खूप होते. मंगेश पाटील शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एष्टरक्षक एष्टी पासून थोडस दूर आहे. लॉंग लेग क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. मिड विकेट वाईडिश मिड विकेट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर आणि
कव्हर एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक थोडासा पॉइंटवर हलवला गेला आहे. ते मंगेश पाटील जादूगर गोलंदाज, आधारस्तंभ संघाचे कर्णधार. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटा चेंडू हवेमध्ये चेंडू आहे आणि इथे झेल सुटली जाते. बाळा तरे याला जीवनदान मिळतोय. डॉक्टर गवली सर काय म्हणणार आता या झेल बद्दल, ज्या प्रकारे झेल पकडता आली नाहीये. बाळा तरी याला जीवनदान देणं महागात पडू शकतं, कारण संधी होती खरं तर. अशा प्रकारचा झेल घेणं फार गरजेचं असतं. संघाचा प्रमुख फलंदाज असेल तर त्याला जीवनदान देणं महागात पडते. आपण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा कित्येक वेळेला बघितलेलं आहे की झेल घेतल्यानंतर सामन्याला कशा प्रकारे कालाटणी मिळते आणि झेल सोडल्यानंतर पराभवाला कशा प्रकारे सामोरं जावं लागतं. अगदी बरोबर मंगेश. या हवेचा फक्त चीप केला आहे. हवेमध्ये लालचंद तरे वन ऑफ द ग्रेट फिल्डर आहे आणि कोणत्या प्रकारची इथे झेल सुटली जात नाहीये आणि विकेट प्राप्त करतो मंगेश पाटील. सध्या तरी डीजे मॅन देखील बिजी आहेत, मात्र आपण चर्चा करणार आहोत. बाळा तरे यांना जो जीवनदान मिळाला होता, बॅट मधून काही करू शकले नाही. अजय मात्र क्षेत्ररक्षण करताना बाळा तरे याची झेल सोडली होती. मात्र यावेळी जी भरपाई आहे या चेंडूवर मंगेश पाटील पुन्हा एकदा विकेट घेऊन सिद्ध केला आहे की एक गोलंदाजी माझी चांगली आहे. न्यूमॅन विजय पाटील येतोय. बाळा आणि विजय षटकार किंग आता दोन फलंदाज आहेत. पाहूया कोणत्या प्रकारे अटॅक केला जातो मंगेश पाटील यांच्यावर. राईट आर्म ओव्हर द विकेट. आर के पाटील स्टँड इन कडून सामना करतोय बाळा. यावेळेस आपण पाहतोय या चेंडू येतोय गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. लालचंद तरे गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडू सीमेच्या बाहेर फरवतोय. मिती 4 धावा या चेंडूवर बाळा तरे या फलंदाजाला. चार धावा मिळाल्या. गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. रिप्ले मध्ये दाखवला जात आहे. लालचंद तरे आणि अजय या दोन्ही फलंदाजामध्ये थोडस आपण बघितलं मिसफील्ड पाहायला मिळाली आणि चेंडू सीमेच्या बाहेर फरार झाला होता. बाला यावेळीस अपील केली जाते. चेंडू पडल्यानंतर आपण बघितलं थोडस खालती चेंडू राहिला होता आणि सरील यष्टीरक्षक संजयबाई यांच्या हातामध्ये विसावला होता. निदा चेंडूची समाप्ती होते. मंगेश पाटील वेट मंगेश पाटील पंच दिनेश नाईक अगोदर सांगितलं 4 खेळाडू 30 सर्कल मध्ये आहेत. रूल आहेत या स्पर्धेचे. यस पहिली 2 षटके जे असतात या 2 षटकामध्ये बघा 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. मंगेश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. या विसा आपण पाहतोय स्ट्रेट ड्राईव्ह पाहतोय. चेंडू येतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. चेंडू सीमेच्या बाहेर फरवतो. मिती 4 धावा या चेंडूवर. कारल्याची डोंगरावा आपली उभी आहे माऊली. कारल्याची डोंगरावा आपली उभी आहे माऊली. क्लास फटके बघायला मिळतात खास करून बाळा तरे याच्या बॅट मधून. अगदी बरोबर. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. या वेळेस आपण पाहतोय काटपटची साईन चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय विकेशच्या माध्यमातून. एका धावाने संघाची धावसंख्या झाली आहे. धावफलकावर 35 धावा झालेल्या आहेत. डॉक्टर गवली सर 3 षटकामध्ये 35 धावा आलेल्या आहेत आणि येणाऱ्या अजूनही 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये 45 धावांची आवश्यकता आहे. बाळा तरे आहे खेळपट्टीवर. बनवेल का प्रत्येक षटकामागे 15 धावा? बनतील का या 45 धावा? कोणत्या प्रकारे फलंदाजी होईल की इथून गोलंदाजीमध्ये काही कमाल धमाल पाहायला मिळेल? ऐकूया व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सरांना. धन्यवाद संदेश पाटील. मित्रांनो आपण पाहतात भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग BTPL या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना पाहतोय. हाय स्कोरिंग सामना. 80 धावांचं लक्ष आर्यन संघासमोर ठेवलेले आणि 35 धावा झालेल्या आहेत. नेट टू नेट फाईट, कारण 3 षटकांचा खेळ संपलेला. 3 षटकामध्ये 45 धावांची आवश्यकता आहे. पण संघाचा कर्णधार बाळा तरे क्लास फटके खेळताना आपण पाहतोय अतिशय चांगली फलंदाजी करतोय. गोलंदाजीसाठी अजय आलेला आहे.
अजय समोरच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. राईट आर्म. हा चेंडू आणि पंच केलेला आहे. चेंडू हवेत आणि व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल. कॅचेस विन द मॅचेस. क्या बात है. खतरों के खिलाडी कल्पेश गुलवी, वन ऑफ द बिग कॅच ऑफ द मॅच. काय म्हणणार डॉक्टर गवली सर? ऍब्सोल्युटली. कारण एक्स्ट्रा कव्हरला कल्पेश होता आणि कल्पेशला माहित होतं कदाचित ही कॅच सोडली तर मॅच सुद्धा सोडावी लागेल. अगदी बरोबर. आणि कॅच कोणाची होती? बाळा तरे. यस, बिग विकेट प्राप्त करताना अजय नाईक. मोठा झटका आणि मोठा मासा गळाला लागतो इथे. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये पाहूया कशा प्रकारे झेल घेतलेली. वाट कॅच स्वतःला झोकून दिलं होतं लोळण घेत आणि कल्पेशला माहित होतं कदाचित आपण झेल जर सोडला तर कदाचित पराभवाला सामोरं जाऊ लागेल. कारण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. पण बाळा ज्याप्रमाणे फलंदाजी करीत होता चौफेर फटकेबाजीला प्रारंभ केला होता. अगदी बरोबर. अतिशय सुंदर अशी झेल पाहायला मिळाली कल्पेश गुळवी याच्या माध्यमातून. आणि अजय याला फक्त लेट कट मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. यस, शरद मध्ये त्या ठिकाणी अप्रतिम क्षेत्र संघासाठी मी म्हणतो की 3 धावा वाचवलेल्या आहेत शरद मात्रे यांनी. ही संधी देखील होती त्यांच्याकडे. डाईव्ह देखील मारू शकले असते, मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त एकच धाव आणि एका धावेने धावसंख्या वाढते. 36. अजय याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू सरळ जातोय. लॉंग ऑन सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक आणि तैनात आहे. डीप मधून येतोय. फक्त एकच धाव. बाळा तरी बाद झाल्यानंतर मैदेश सेंटर पाहिजे संघ जवळपास 4 झालेला आहे पूर्णपणे. क्षेत्ररक्षण चांगलं बघायला मिळते. वेलकम विनोद भाऊ पाटील प्रतिष्ठानचे प्रोप्रायटर संघ मालक प्रदीप पाटील यांचं आगमन झालेलं आहे. तसेच पंडित भुईर साहेब देखील व्यासपीठावर आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेला फुलटा चेंडू आणि सहजगत्या भिरकावून दिलेला आहे. डीप मिड विकेट सीमापार षटकार. थँक्यू डीजे. वेलकम संतोष दिवेकर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. 40+ एक जबरदस्त क्रिकेटर. त्याचबरोबर बिपिन पाटील आमचे मित्र देखील उपस्थित आहेत व्यासपीठावर. आपलं हार्दिक स्वागत आहे. मॅचकडे जाऊया. मॅच मध्ये रंगत निर्माण इथं होतोय. कश्मकश पाहायला मिळते. अगदी बरोबर. कारण 43 धावा झाले त्याने अतिशय चांगला फटका. सुपर शॉट. याच्या अगोदर बाळा तरे यांचं विकेट ज्यावेळेस घेतलं होतं नंदू नाईक खूप चेअरअप करत होते आपल्या संघाला. त्यानंतर षटकार पेश केलेला आहे ते विजय पाटील याने. थोडंसं निराश वाटतंय. अजय आता मात्र ओव्हर द विकेट मारा करतोय. यावेळेला मात्र चेंडू खाली राहतोय. अनपेक्षितपणे खाली राहतोय. मला वाटतं बॅटला थोडा स्पर्श झाला होता. चेंडू मात्र खाली राहिला होता. थोडासा अवघड असा झेल होता. मात्र प्रयत्न चांगला होता. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 43. 6 फलंदाज बाद झालेले आहेत. विजय पाटील खेळण्यासाठी सज्ज होतोय. अजय हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. स्क्वेअर चेंडू आणि पंच दिनेश नाईक यांचा इशारा. वाईड बॉल. एक अवांतर धाव मिळते. अजय स्वीप करण्याचा प्रयत्न. पुन्हा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर जातोय आणि पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल. एक अवांतर धाव मिळते आणि अवांतर धावेने धावसंख्या वाढते. 45. ऐंशी धावांचं लक्ष्य आहे आणि चौथं षटक हे मार्गस्थ आहे. अजूनही नेट टू नेट फाईट बघायला मिळते. अजय शॉर्ट रन अप. हा चेंडू मात्र कव्हरकडे खेळायचा होता आणि चेंडू जातोय डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 6 बाद 49 49. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. नेट टू नेट फाईट. मित्रांनो आपण जो सामना पाहतोय आर्यन स्पोर्ट्स विरुद्ध मयुरेश एंटरप्राइजेस. मयुरेश एंटरप्राइजेस संघाने 80 धावांचं लक्ष ठेवलं होतं, खास करून संजय भाई म्हात्रे त्याचबरोबर आणि 21 धावांची खेळी केली होती. आणि मंगेश संघाचा कर्णधाराने सुद्धा जबरदस्त फटकेबाजी केली होती. आणि जे 80 धावांचं लक्ष ठेवले त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता. आणि आता मात्र नेट टू नेट फाईट 49 धावा झालेले आहेत. 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. संघाचा कर्णधार मंगेश येतोय. 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. मंगेश जवळपास 7 ते 8 पावलांचा रनअप. याला मात्र ड्राईव्ह केलाय, सरळ चेंडू जातोय तो डीप. म्हणजे आपला वाईडिश खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण होतं. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण जे असतं ते संघावर मानसिक दबाव निर्माण करीत असतं. कारण ज्यावेळेला अटीतटीचा सामना असतो ते चांगलं क्षेत्ररक्षण करण्याची फार आवश्यकता असते. मित्रांनो आपण वर्ल्ड कप 1983चा सामना बघितला असेल. एक माफक लक्ष होतं. 60 षटकामध्ये 183 धावांचं लक्षाचा पाठलाग सुद्धा वेस्ट इंडिज संघाला करता आलेला होता आणि भारतीय संघाने वेस्ट इंडिजला पराभूत केलं होतं. मंगेश फुलटॉस चेंडू, फायदा उचलता आलेला नाहीये. एक धाव मात्र, कारण बॅटला स्पर्श झाला होता. फक्त एकच धाव मिळते आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 52 52. अजूनही जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. 28, कारण 80 धावांचं लक्ष आहे. एक मात्र विजय पाटील जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत मात्र धोक्याची घंटा वाजत राहणार आहे मयुरेश एंटरप्राइजेस संघाच्या गोटामध्ये. मंगेश हा चेंडू मात्र पुन्हा एकदा खाली राहतोय. पुन्हा म्हटलं बॅटला हलकासा स्पर्श होता. श्याम नाईक गेल्याच्या बाजूला एक बाईक उभी आहे. बाईकचा आरसा आपण फिरवायचा आहे. यस यस यस, पुढचा आरसा फिरवायचा आपण. स्वीप करण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. निधावच्या रूपात चेंडूची समाप्ती. आपण जे उभे आहेत आपल्या बाजूचा पुढचा आरसा फिरवायचा आहे. ज्या ठिकाणी उभे होता त्याच बाजूला डाव्या साईडला आपण ज्या ठिकाणी उभे होता. याला पुन्हा एक चांगला चेंडू आहे. बॅटला खाली राहिला होता चेंडू, शॉर्ट थर्ड मॅनला जातोय. फक्त एकच धाव मिळेल. संघाचा कर्णधार अतिशय चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. आतापर्यंत पाहते 5 चेंडूमध्ये फक्त जे धावा दिलेल्या आहेत त्या फक्त 4, म्हणजे कमबॅक करताना पाहतोय. मंगेश यावर मात्र डाऊन डी ग्राउंडचा फटका. चेंडू हवेत आहे, झेल होते का बघायचं आहे. आणि हा षटकार. एकोणसाठ धावा झालेल्या आहेत, म्हणजे अजून जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. 59 धावा झालेल्या आहेत. 59, 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. थोड्याच वेळात पंढरपुरी चाय देखील व्यासपीठावर येणार आहे. पंढरपुरी प्रमोद म्हात्रे आणि योगेश पाटील कालपासनं खूपच चांगलं आपल्याला इथे पंढरपुरी चायने सहकार्य केलेलं आहे.
सहा चेंडू आणि 21 धावा. स्वतः आता मात्र संघाचे मालक येत आहेत गोलंदाजीसाठी. संजयभाई संजय भाई राईट आर्म. यावेळेला मात्र अप्रतिम चेंडू पायचीचा अपील केला जाते आणि पायचीच्या लोपाने विजय पाटीलची खेळी संपुष्टात. अतिशय चांगली दमदार सुरुवात पाहायला मिळते या षटकामध्ये. आता मात्र टार्गेट जो आहे इथे 5 चेंडू आणि 21 धावा. समीकरण थोडस जड आहे. अजय पाटील होते फलंदाजीसाठी. इथून या धावा बनवाव्या लागतील आणि अगदी प्रयत्न बरोबर. चालू आहेत दोन्ही संघांचे. 5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. एक मात्र आहे की आर्यन संघाला सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. संजय भाई राईट आर्म ओव्हर द विकेट. अराउंड लेग त्रिफळाचित क्लीन बोल्ड. आता मात्र हॅट्रिकची संधी असणार आहे. बॅक टू बॅक दुसरा धक्का. रिप्ले मध्ये पाहू शकता आपण अप्रतिम चेंडू हाताळला होता आणि अराउंड लेग त्रिफळाचित पाहू शकता पुन्हा एकदा रिप्ले मध्ये. अराउंड लेग त्रिफळाचित झालेला आहे. बॅक टू बॅक 2 झटके आणि इथं मात्र आता हॅट्रिक वर आहेत. जर हॅट्रिक पूर्ण झाली तर योगेश गुलवी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. कारण की पहिल्या चेंडूपासून कालच्या दिवसापासून त्याने प्रत्येक चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, षटकारची हॅट्रिक याच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. होईल का पूर्ण हॅट्रिक या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक? आज गोलंदाजी ज्याने अतिशय चांगल्या प्रकारे हाताळले प्रमोद येतोय फलंदाजीसाठी. डाऊन द ग्राउंडचा फटका चेंडू हवेत आहे. मात्र हॅट्रिकची संधी होती. संजय भाई थोडेसे नाराज आहेत कारण हॅट्रिकची संधी होती. म्हणजे चांगला प्रयत्न केला होता झेल घेण्याचा. मंगेश बराड त्या ठिकाणी होता. Long on ला. ही चर्चा काल देखील झाली होती बाळा तरे, मिलिंद म्हात्रे की मंगेश पाटील ज्यावेळेस क्षेत्ररक्षक करत असतो त्यावेळेस झेल कधी सुटत नाहीये. मात्र आज जी झेल सुटली आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील सुटला आहे संजय भाई यांचा. क्लीन बॉल. नजर हटी दुर्घटना घटी. क्या बात आहे. 16 खेळाडू प्रत्येक संघामध्ये आहेत. त्यातील एक हिस्सा रवींद्र तरे सर भरपूर खुश आहेत कारण की या स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅच मध्ये 5 विकेट. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 5 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरतोय संजय भाई. गुड बॉलिंग. विकास नाईक येतोय. आतापर्यंत 5 फलंदाज बाद केले आहेत. संजय भाई राईट आर्म फुलटॉस चेंडू मात्र फायदा उचलता आलेला नाही. चेंडू मिड विकेटला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. खराब क्षेत्ररक्षण मात्र फलंदाज धाव फायदा घेता आलेला नाही. फक्त एकच धाव. आता मात्र सामन्यामध्ये फक्त फॉर्मॅलिटी उरलेली आहे. संजय भाई याला मात्र स्लॉक केलेला आहे. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर दूर जातोय. षटकार मात्र खूप उशीर झालेला आहे. आणि याचबरोबर महेश एंटरप्राइजेस हा संघ विजय प्राप्त करतोय. अभिनंदन महेश एंटरप्राइजेस. आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच ज्याने या सामन्यामध्ये अष्टपैलू कामगिरी केलेली आहे
संजयभाई मात्रे 21 धावांची सुरुवातीला फलंदाजी खेळी केली होती आणि 5 फलंदाज बाद केले होते. मॅन ऑफ द मॅच संजयभाई मात्रे. 17 धावा देऊन 5 फलंदाज बाद केले आहेत. हॅलो हॅलो. BTPL भादवड टेमकरपाडा प्रीमियर लीग 2020 दुसरा दिवस आणि दुसरा सामना या ठिकाणी संपलेला आहे. सर्व खेळाडूंना हस्तांदोलन करायचं आहे आणि दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच 5 विकेट 21 धावांची जबरदस्त खेळी ऑलराऊंडर खेळी केलेली आहे. सन्माननीय नगरसेवक संजयभाई म्हात्रे साहेबांना मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतोय. मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. बिग हँड एव्हरीबडी. सर्वांनी टाळ्या वाजवून खऱ्या अर्थाने 40+चा खेळाडू आणि अप्रतिम खेळ या ठिकाणी दाखवलेला आहे. पहिला सामना आपल्या संघासाठी विजयश्री खेचून आणलेली आहे. योगेश तरे, आर्यन संघाचा योगेश तरे, आपण देखील 400 रुपयाचं कॅश प्राइज घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. मी शिवसेना विभाग प्रमुख प्रदीप पाटील मामा आपल्यास विनंती करतोय की आपण ही ट्रॉफी द्यायची आहे. विजय पाटील, शरद म्हात्रे स्पॉन्सर ही ट्रॉफी आहे. व्हेरी गुड भाई, वेल डन, अभिनंदन. आणि पंडित भुईर गटनेते शिवसेना गटप्रमुख आपणास विनंती करतोय हे गिफ्ट आपल्याला द्यायचं आहे. शिक्षक सेना भिवंडी तालुका यांच्या माध्यमातून देण्यात येणारा गिफ्ट मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात अप्रतिम ऑलराऊंडर खेळी संजयभाई म्हात्रे. धन्यवाद. या ठिकाणी देवाभाई सुजित म्हात्रे याचा वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. सन्माननीय भाईंच्या समवेत आपण त्याचा वाढदिवस साजरा करूया. देवाभाई असं त्याचं नामांकन आहे. देवाचा वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसाच्या व्यासपीठावरून लक्ष शुभेच्छा. केक मात्र कालपासून भरपूर बघतोय. केक नीटच्या माध्यमातून हा देखील केक नीटचा आहे. देवा याचा 4था वाढदिवस आहे. सुजित म्हात्रे यांचा सुपुत्र आहेत. त्याचा वाढदिवस आपण साजरा करूया. BTPL भादवड टेमकरपाडा प्रीमियर लीग दुसरा दिवस दुसरा सामना या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि मयूर एंटरप्राइजेसनी विजयी सुरुवात केलेली आहे. अप्रतिम एक जबरदस्त सामना विजय केलेला आहे. देवा आपण केक कापायचा आहे. देवाला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to sweetheart. Happy birthday to you. बार दिन ये आए, बार देवाला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to sweetheart. Happy birthday to you. थँक्यू एव्हरीबडी. धन्यवाद. तर या ठिकाणी थोडक्यात पाहुण्यांचं आपण स्वागत करणार आहोत. या ठिकाणी राकेश पाटील जे भगत आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांचे बंधू कैलासवासी कुंदन पाटील यांच्या स्मरणार्थ या संपूर्ण ट्रॉफीसाठी सुंदर स्वच्छ पाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली